झालं मेरा दिल क्या बड़ा सपने साथ को एक साथ कांग्रेस पार्टीचा विजय असो, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा विजय असो। अजी दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक गाँव साथ एक गाँव ऐसे जाओ उधर से जाओ। नहीं तुम मत जाओ, नहीं वो गवर्नमेंट सर्वेंट है। इधर आओ। इसका हो गया जिनका हो गया आगे इसका होना बाजू हटो। अरे दस्ते रंधे बाहर अपने कोई ग्रुप फोटो निकालने का। बाहर भी रंधे दस्ती भी रंधे। चला बेटा आप। इसका हो गया साइड में हटियो। जिसका होगा साइड में हटो। आ जाओ फटाफट आ जाओ। नहीं वो गवर्नमेंट सेवन है। उनका सपोर्ट अपने को चाहिए बात अलग है। चलाओ ना बेटे। आ जाओ चलाओ फटाफट। और इनामदार सबका सत्कार मैं करा। पत्रकार महोदय आओ इधर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा घोषणाबाजी द्या ना अभी पाटील साहब। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पार्टीचा विजय असो, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा विजय असो। अजी दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कलीम पीछे आओ 2 मिनट। आप दोनों हाँ हुआ बराबर। विजय असो, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा विजय असो। अजी दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजी दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आपले नवी पटेल साहेब आपले पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय माजी आमदार कैलाश पाटील साहेब, आमचे जिल्ह्याचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष मोहसिन पटेल साहेब, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आणि आमचे वैजपूर विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि सर्वच उपस्थित आणि आमचे जुने मित्र राष्ट्रवादीचे आमचे जुनेच कार्यकर्ते रवी पटेल साहेब, पहिले जिल्हाध्यक्ष, आता भाजपचे जिल्हाध्यक्ष होते आणि आता पुन्हा त्याच वळणावर पुन्हा ते आमचे बऱ्याच प्रयत्न चालू होते त्यांना इथं आणण्याचे. आम्ही इथं होतो तिकडं. आता पुन्हा मला वाटतं त्या चांगल्या गोष्टीला वेळ आलेला आहे, आता चांगला प्रसंग आलेला आहे आणि त्यानिमित्तानं ही मिटिंग बोलवली आहे. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा थोडं विभक्त होण्याचा निर्णय घेतला एकत्रित राष्ट्रवादीपासून, तेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा असेल, फुले शाहू आंबेडकर साहेबांची विचारधारा असेल, छत्रपती शिवरायांचे विचार असतील, मग दलित मुस्लिम अल्पसंख्याक समाज असेल, या समाजाला, आदिवासी समाजाला, कामगारांना, शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालण्याचा संकल्प आदरणीय शरद पवार साहेबांनी केलेला आहे. तो अजित पवार साहेब आता त्याचं अनुकरण करत आहेत आणि आपण बघितलं की जेव्हा विभक्त झाल्यानंतर सुद्धा, वेगळं झाल्यानंतर सुद्धा अजितदादा पवारांनी अमित शहा आणि
मोदी साहेबांच्या स्टेजवर सांगितलं की जरी मी भाजपसोबत हे राजकीय जो पॅक्ट आहे माझा, राजकीय जो आमचा जो युतीचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे, परंतु मी फुले शाहू आंबेडकर, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी या समाजाच्या प्रश्न किंवा या समाजापासून दूर जाऊ शकत नाही आणि आमचा अजेंडा हा फुले शाहू आंबेडकरांचाच राहील असं अजित पवार साहेबांनी त्यांच्या स्टेजवर ठणकावून सांगितलं होतं मित्रांनो. त्यामुळे आपण बघितलं मध्यंतरी आपले विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस त्या कटोगे काही असे बरेच नारे आले, हा कटोगे तो कटोगे, कटोगे तो कटोगे असे आले, परंतु बारामतीमध्ये जिथं अजितदादा उभे होते आणि महाराष्ट्रामध्ये असं वातावरण तयार केलं होतं सर्वच पक्षांनी महाविकास आघाडीच्या की अजितदादा पडणार, अजितदादा निवडून येणार नाही, त्यांच्या पत्नी लोकसभेला पडल्या, आता ते सुद्धा निवडून येणार नाही, परंतु अजितदादाने तरी ही भूमिका घेतली की बचोगे पटोगे कटोगे हा भाजपचा नारा आहे, आमचा राष्ट्रवादीचा नारा नाही. बटोगे कटोगे हा आमचा नारा नाही, तो त्यांचा नारा आहे, आमचा त्याचा काही संबंध आहे आणि आम्ही अल्पसंख्याक समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. इथली घटना आता आपण जर बघितली दादाची त्यावेळेची टीव्हीवर आलेली आहे, आपल्या वर्तमानपत्रात सुद्धा छापणारे आज त्या सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी ती क्लिप घुमते की आम्ही अल्पसंख्याक समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही, तो आमचाच एक भाग आहे आणि आम्ही त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करीत आहे, अशी दादाची भूमिका आहे. आणि ह्या भूमिकेला अनुसरून पुन्हा नवी पटेल साहेब भाजप सोडून पुन्हा आमच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहेत, त्यांचं आम्ही पक्षाच्या जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर मोहसिन पटेल साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सन्माननीय जिल्हा अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब यांनी मला जो पक्ष प्रवेश दिला, मी जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो. तसेच राष्ट्रवादी पक्ष हा माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. बागुल साहेबांनी आता सांगितलं की आम्ही अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुधाकर दादा सोनवणे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी मला मेन फादर बॉडीचा जिल्हा कोषाध्यक्ष केलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर साहेब ज्यावेळेस जिल्हा अध्यक्ष होते, जोशी साहेब, त्यांनी मला जिल्हा उपाध्यक्षपद दिलं होतं मेन फादर बॉडीचं. हे काम करत असताना मी माझ्या थोड्याशा काही वैयक्तिक अडचणीमुळे भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला. त्या पक्षातही माझा मान सन्मान झाला. मला भारतीय जनता पार्टीने परदेशाचं कार्यकारिणी सदस्य फादर बॉडी बावनकुळे साहेबांच्या टीम मध्ये प्रवेश दिला. त्यानंतर मला 2 वेळेस भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष केला. परंतु सध्याच्या काळामध्ये जे एक वातावरण तयार झालेलं आहे की कटेंगे बटेंगे, मी 2 वेळेस पत्रकार परिषद घेतली आणि आमच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती केली की मुस्लिम समाजही भारतीय जनता पार्टीत भरपूर असं काम करतो, तर तुम्ही असे शब्द प्रयोग करू नका. सन्माननीय नारायण राणे साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन की मेसेज दिला की मी माझ्या मुलाला, म्हणजे आता सध्याचे जे आपले सन्माननीय मंत्री आहे त्यांना मी सांगितलं की सगळ्यांना बोलू नको. त्यांचे वाक्य आहे, तू सगळ्यांना बोलू नको, ज्याची चूक आहे त्याच्यासाठी तू बोल, असं नारायण राणे साहेबांनी सांगितलं. परंतु आता आणखीनही जे काही वातावरण एक जे अल्पसंख्याक समाजाला पोषक नाहीये, तर त्याच्या स्थानिक नेत्याशी मला त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. त्यांच्याविषयी मला अभिमानच आहे. सन्माननीय कराड साहेब झाले, सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे दादा झाले, आपले नवनियुक्त आमदार आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब झाले, प्रशांतजी बम साहेब झाले आणि महामहिम राज्यपाल बागडे राणा साहेब यांनी पण माझा फार आदर सत्कार केला. परंतु वरच्या पातळीवरती जे थोडीशी वातावरण जे मुस्लिम विरोधी तयार झालेलं आहे,
मी भरपूर वेळेस त्यांना विनंती केली, दोनदा पत्रकार परिषद घेतली, त्या माध्यमातूनही मी त्यांना विनंती केली, परंतु स्थानिक नाही परंतु राज्य पातळीवर आणि देशावरती जे एक वातावरण तयार झालेलं आहे, तर माझं मन तिथं काम करण्यासाठी आणि मला तेच पूर्वीचे दिवस आठवले, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व समाजाला एकत्र घेऊन चालतो, या पक्षात काम करण्याला मला पूर्वीपासूनच आनंद आहे. मला ज्यावेळेस बागुल साहेबांनी थोडी कल्पना दिली की पटेल साहेब तुमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच चांगला आहे, तर मला अभिमान आहे आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तसेच सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष यांच्याविषयी, तसेच राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब आणि सर्व जे पदाधिकारी आहे, छगन भुजबळ साहेब आहे आणि जे इतर जे सर्व पदाधिकारी आहे, यांच्या सर्वांविषयी मला पूर्वीपासूनच अतिशय असा आदर आहे. आज मला जे आपल्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय कैलास पाटील साहेब यांनी मला पक्षप्रवेश दिला, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि जशी माझी थोडीशी कल्पना आमचे नेते सहकारी मित्र LM पवार साहेब झाले, आमचे बागुल साहेब झाले, आमचे इनामदार साहेब आहे आणि ऐन वेळेवर जोशी साहेब आहे आणि आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष साहेब हे उपस्थित झाले, मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या या तरुण मंडळांना थोडीशी कुठून तरी कल्पना मिळाली, तर मी न सांगता हे ऐन वेळेवर अचानक इतके उपस्थित झाले, मी यांचेही इथं धन्यवाद व्यक्त करतो. यहाँ पे साहेब हे जवळपास हे मुस्लिम मुलं आहे, तर यांना मी सांगू इच्छितो कि आपकी जो भी कुछ अड़चन है, आपके जो भी कुछ प्रॉब्लम है, तो तुम हमको बोल सकते हैं, हमारे जिला अध्यक्ष आपको बोल सकते हैं. अभी आपने जो राष्ट्रवादी का गमछा पहन लिया, अब तुम और हम अपन राष्ट्रवादी के बन गए. और अपने अभी जिले के अध्यक्ष, ये बहुत बड़ी ताकत है, ये माजी आमदार है, अरे आमदार से मंत्री तक ताकत रखते ही है. ये आपके जो भी काम रहेंगे बेझिझक हमारे पास बोलो, जिला अध्यक्ष साहब पास बोलो, सुधाकर सोनवणे बागुल साहब के पास बोलो, और हमारे सभापति है, हमने पूरे टीम को किसी को भी आपके जो भी कुछ प्रॉब्लम है, मसला है, तो ये बोलने का, जैसा हमने अभी राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी में काम करे मुस्लिम समाज के लिए, वैसे ही उससे भी बढ़ चढ़ के हम काम अभी मुस्लिम समाज के लिए, आम जनता के लिए, नौजवानों के लिए, कष्टकरी के लिए, शेतकरी के लिए, कामगारों के लिए, मजदूरों के लिए काम करेंगे. महिला के लिए हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के अल्पसंख्यक मोर्चा के जिला अध्यक्ष मोहसिन भाई बहुत दिनों से बेचैन थे. साहेब मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्यासाठी मोहसिन भाई पण फार दिवसापासून इच्छुक होते, उत्सुक होते. आज त्यांची इच्छा पूर्ण झाली. मी परमेश्वर चरणी अशी काही प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये जे आणखीन काही जे मुद्दे उपस्थित होतील ते आपल्या हातून त्याचं योग्य असा निर्णय निघेल. मला इथं बोलवलं, मला पक्षप्रवेश दिला, मी सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नबी पटेल साहेब यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मोहसिन भाई, आमचे राष्ट्रवादीचे दुसरे पदाधिकारी सुधाकररावजी बागुल, आमचे वैजापूर विधानसभेचे LMG पवार, आमचे सहकारी सुहास जोशी, बंडवाडकर, श्रीयुत इनामदार आणि या अल्पशा सूचनेवरती आलेले नबी पटेल साहेब यांच्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले तरुण बंधूंनो आणि मित्रांनो, खरं म्हणजे नबी पटेल साहेबाचा मला 2-3 दिवसापासून फोन होता, परंतु माझी त्यांची भेट आज दुपारी झाली. मोहसिन भाई आणि त्यांची
त्यांनी इच्छा व्यक्त केली की बाबा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायची माझी इच्छा आहे. आणि त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं मोठं काम आहे. पक्षामध्ये त्यांनी याबद्दल सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा काही नवीन अशातला चांगल्या प्रकारचं ठिकाणी करू शकता. मला 2 तासापूर्वी सांगितलं का एक काम करा तुम्ही, तुम्हाला जर प्रवेशच घ्यायचा चला आपण आता 2 प्रवेश घेऊन टाकू ऑफिसमध्ये. त्याला कामाला वेळ कशाला. आणि जर आपण ते 1-2 दिवस लांबत बसलो तर त्याला फाटे फुटत असतं काहीतरी. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की बुवा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्यामध्ये मला काही अडचण नाही. आणि त्यांनी करून दाखवलं की बाबा मला कुठंतरी पक्षामध्ये काम करण्यासाठी मला संधी दिली पाहिजे, मला एखादं पद दिलं पाहिजे. त्यांना मी सांगितलं की तुम्ही पक्षामध्ये या, पक्षामध्ये काम करा, तुमचं काम चांगलं आहे आणि अजून पक्षाला जर वाटलं तर तुम्हाला अजून एखाद्या चांगल्या मोठ्या पदावर देऊ शकतं. का बागुल सर, आता खरं म्हणजे तुम्ही एका अर्ध्या घंट्याच्या निर्पावरती एवढी युवक मंडळी या ठिकाणी जमा केली की तुमच्यावरती प्रेम म्हणून या ठिकाणी आली. माझी अशी तुम्हाला विनंती राहणार आहे की आपलं जे शहर आहे आणि जो जिल्हा आहे याच्यामध्ये खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, एकही प्रतिनिधित्व करणारा आपला माणूस नाही. आणि आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं इतकं चांगलं नेटवर्क आपल्याला या ठिकाणी बांधावं लागणार आहे. आणि आपल्यासारख्या लोकांनी जर खरंच या ठिकाणी प्रवेश घेतल्यामुळं मला असं वाटतं अल्पसंख्याक समाजामध्ये एक आपल्या चांगल्या प्रकारचा आपला मेसेज या ठिकाणी जाऊ शकतो. आणि माझं मत असं आहे की बाबा मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आतापर्यंत नेहमी बोलत आलेलो आहे का महाराष्ट्राचा एक ना एक दिवस मुख्यमंत्री अजित अनंतराव पवार हे बनले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि गेल्या 34 वर्षामध्ये अजितदादा काम करत असताना त्यांची कामाची पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती. तुम्ही प्रत्यक्ष जरी नसेल भेटले तरी हे मोबाईल असतील, फेसबुक असेल, व्हॉट्सअपवर असेल, याच्यावरती आपण पाहता का दादाची काम करण्याची पद्धत कशी. जर काम होणार असेल तर ते हा म्हणून सांगता, काम होणार नसेल तर ते नाही म्हणून सांगता. आणि ते कोणालाही भेटण्यासाठी त्यांना कोणाच्याही चिठ्ठीची गरज पडत नाही, कोणाच्याही ओळखीची गरज पडत नाही. दादाकडे तुम्ही सकाळी 7 वाजेपासून जरी भेटायला गेले तर दादा भेटू शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सुधाकररावांनी सांगितलं की बाबा दादानी हे पण सांगितलेलं आहे की बाबा आम्ही भारतीय जनता पक्षाला समर्थन देतो, म्हणजे आम्ही त्यांची विचारधारा आम्ही ऍक्सेप्ट केलेली अशातला भाग नाही. तर आमची जी विचारधारा आहे ती शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आमची विचारधारा आहे जी ती आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे. आणि म्हणून अशा पक्षामध्ये आपण काम करताय याचा मला आनंद आहे. आपण या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेटवर्क उभा करताल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. आणि निश्चितच आपण आज जरी प्रवेश केला असला तरी आपल्याला जुन्या कार्यकर्त्यासारखीच या ठिकाणी वागणूक मिळेल. आपल्याला पक्षामध्ये जे काही गोष्टी असेल, म्हणजे आता तुम्ही सांगितलं मला इथं बऱ्याच वेळेस असं बऱ्याच गोष्टी घडतात त्या एखादं काही जरी गोष्ट घडली तर राज्यकर्त्यांचा मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अल्पसंख्याक समाजाला खरं म्हणजे अजितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आणि या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम वैजापूरमध्ये सुद्धा त्यांचं नेटवर्क आहे. वैजापूरमध्ये ते चांगल्या प्रकारचं काम करू शकता आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद निर्माण करून देऊ शकता असा विश्वास आहे मला. आपण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि पक्षाची ताकद आपण इथून पुढे चांगल्या प्रकारे वाढवावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.